या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. करवीर तालुक्यातील भामटे गावात डोंगरावरील मुरुम पाण्याच्या प्रवाहासोबत खाली आला. हा गाळ प्रतापगड गल्लीत राहणाऱ्या डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या घरात शिरला. या घटनेमुळे प्रतापगड गल्लीत सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भागातील लोकांना माळींसारखी स्थिती तर आपल्यावर येणार नाही ना अशी भीती वाटत आहे. मी रवींद्र आनंद पाटील, मुक्काम पोस्ट भामटे रहिवासी असून काल दुपारी अचानक आलेल्या ढगफुटी सदृश अवकाळी पावसाने आपल्या घरापाठीमागच्या डोंगरदरीत मानवनिर्मित केलेल्या उत्खननामुळे भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण होऊन जो भराव होता तो भराव घरातून वाहून घरं पूर्ण ह्याच्यात हे झालेलं आहे. गाळाचं रेती भरली होती आणि त्याच्यामुळं घरात प्रचंड मालमत्तेचं नुकसान झाले. काम चालू असताना मी त्यांना सांगितलं होतं की पाणी कुठून येऊ शकते, तुम्ही पाण्याला जायची वाट करा, तरी त्यांनी त्याचं काय ऐकलं नाही. आणि कालची घटना होऊन गेल्यानंतर आज त्यांनी थोडीशी तर तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे आणि भविष्यात अजूनही पाऊस पडेल तसं हे ह्याचं अजूनही ह्याचं माती येण्याची शक्यता आहे किंवा बुरुम ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर आता कायमस्वरूपी काहीतरी उपचार किंवा संरक्षक भिंत वगैरे बांधण्याची किंवा हा भराव काढून हे करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे.